काय झालं रे, कहून रडू राहिला? तुला माहिती का सगळे हरामखोर कोण आहे? राजकारणी नेते सगळेच हरामखोर. ते तर आहेच, त्याच्यापेक्षा बी मोठा हरामखोर कोण आहे माहिती का? कोण आहे? मग सासरा. कस काय? सासऱ्यानं धरून आणलं होतं काय तुला? तू चुप रे बेवड्या, मी सांगू राहिलो ना. काय केलं तो सासऱ्यानं? मग सासऱ्यानं चांगली पोरगी मांग ठुली आणि एकदम भंगार पोरगी मग गळ्यात गुतून दिली. मै बायको नागिन आहे नागिन, आणि मै साली डार्लिंग आहे डार्लिंग. आय लव्ह यू साली. अरे तो आता काहीच नाही, मी आता लव्ह मॅरेज करेल. चांगली गोष्ट आहे ना, मग प्रेम सक्सेस झालं तू. काय घंटा चांगली गोष्ट आहे. मै बायको मला रोज आणती लाता खाली, कधी बेलण्या खाली, कधी झाडू खाली, जे हातात पडन त्यानं आणती. हे तर अन्याय आहे, अत्याचार आहे पुरुषावर. तू काय कर, केस टाकतोय बायकोवर आणि जलद पाठवतील. टाकली होती मी केस तिच्यावर, वकील बी बोलला होता घरी. मग पुढे काय झालं? तिनं वकिलाला बी आणलं आणि मला बी आणलं. तेव्हापासून कोणताच वकील मै केस बी घेऊन राहिली. बरं झालं भाऊ, मग लगन व्हायली. माझ्या साली संग करतो का लगन? मी सोयरीक जमून देतो तुमची. नाही रे भाऊ, तुझी बायको इतकी डेंजर आहे तर तुझी साली किती खराब असन. नाही रे, एकदम गरीब गाय आहे मै साली. गरीब गाय कधी शिंगावर उचलून फेकन सांगता येत नाही. माझ्या बायको संग करतो का लगन? मले हाताने आत्महत्या करायचा शौक नाहीये. आता काय झालं रडाला? मला इथून गेल्यावर बायकोचे पाय दाबणे. आता तुला काय झालं रे बोरडाला? मला इथून जाऊन भांडे घासणे.